आपण जर पाहिलं असेल तर राज्यभरामध्ये जो आहे तो आज महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो अखंडपणे वाढताना पाहायला मिळतो। ज्या पद्धतीनं सोलापूरच्या माड्यामध्ये ज्या पद्धतीनं पुरातन ऐतिहासिक असलेलं विठ्ठल मंदिर जे आहे ते राज्यभरात ज्याची ख्याती आहे, असंच महादेव मंदिर देखील या माड्यामध्ये वसलेलं आहे। आपण जर पाहिलं तर महाशिवरात्रीचा उत्साह जो आहे तो माड्यामध्ये पाहायला मिळतोय। भक्तजन आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी जे आहे ते गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। आपल्या समेत या मंदिराचे जे माहिती देण्यासाठी आपले पुजारी आहेत, काय सांगाल मदनजी, कशा पद्धतीचा ऐतिहासिक वारसा या मंदिराला लाभलेला आहे? हे मंदिर अतिशय पुराणकालीन आहे, शिवकालीन आहे। 1000 वर्षाच्या पूर्वीचं हे मंदिर आहे। असून मल्लिकार्जुन म्हणजे श्रीशैल्य शाखा, या श्रीशैल्य शाखेचे हे इथं हे मंदिर आहे। या परिसरात गेली 12 वर्ष झालं उत्सव, महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होतोय। सर्व ग्रामस्थ आणि सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने अतिशय या मंदिराला ऊर्जित अवस्था आणलेली आहे। ही शिवकालीन आणि पुरातन खात्या असं आहे, तर पुरातन खात्यानं या मंदिराचा उद्धार करून या मंदिराला वैभव प्राप्त करून द्यावं अशी माडेकराच्या वतीनं मी आपल्याला नम्र विनंती करत आहे। ज्या पद्धतीने एकीकडे पाहिलं तर अनेक ठिकाणचे जे आहे ते जीर्णोद्धार होताना पाहायला मिळत नाहीत, पुरातन विभाग जे आहे ते निधी देताना पाहायला मिळत नाही, त्याचं उत्खनन होत नाही। कशा पद्धतीनं पुरातन विभागाचं या मंदिराकडे लक्ष आहे का? नाही, आम्ही स्वतःहून पुरातन खात्याला पत्र देऊन याची पुरातन खात्यानं नोंद घ्यावी अशी मागणी आम्ही माननीय पुण्याचे जे ऑफिस आहे त्या पुरातन खात्याकडे आम्ही मागणी केलेली आहे। परंतु जी पूर्वी नोंद झालेली आहे त्याच मंदिरासाठी निधी दिला जातो आहे। अजून आमचे पुरातन खात्यात नोंद व्हावी अशी मी मुख्यमंत्री साहेबांना बी निवेदन दिलेलं आहे। आणि त्याचं पर्याय म्हणून आत्ता सध्या 20 लाख रुपयेचं अनुदान या मंदिराच्या सुशोभीकरणासाठी आलेलं आहे। आदरणीय रणजित भैया माननीय पालकमंत्री साहेब यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचा आता थोडीफार दुरुस्ती होऊन हे मंदिराचं वैभव जतन करण्याचं काम या ठिकाणचे माडेकरातील सर्व नागरिक आणि आमच्या वतीनं केला जाईल। एक माडेकर म्हणून काय सांगाल मंदिराविषयी थोडक्यात? मंदिराविषयी सांगायचं म्हटलं तर ऐतिहासिक व पौराणिक कथेनुसार मल्लिकार्जुन मंदिराची या ठिकाणी मूर्ती आहे व हे शिवलिंग ज्या पद्धतीनं विठ्ठल मंदिर शेजारी आहे त्या पद्धतीनं हे महादेवाचंही मंदिर आहे व माड्याच्या वैभवात या मंदिराचा सुशोभीकरण करून ऐतिहासिक असा वारसा असलेले माडा शहर नावारूपाला यावं ही एक माडेकर म्हणून विनंती आहे। आपण जर पाहिलं असेल तर या ऐतिहासिक मंदिरामध्ये जे आहे ते महादेव मंदिरामध्ये माड्यामध्ये जे आहे ते भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं हजारो वर्षाची परंपरा असलेल्या या मंदिरामध्ये जे आहे ते मोठा ऐतिहासिक वारसा जो आहे तो दडलेला आहे आणि पुरातत्व विभागानं देखील या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी जी आहे ती मंदिराचे पुजारी असतील माडेकर जे आहेत ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। माझा सहकारी कॅमेरा पर्सन गणेश राऊत, मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।